जाऊबाई, जाऊबाई, जे काय झालं त्याचं आमासनी बी लई वाईट वाटलं बघा. खरं राणा भाऊजींनी त्या सखी मॅडमच्या प्रेमा खातर केलं, पण पण तुम्ही मनाला लावून घेऊ नका. हा, नाही म्हणजे खरं मनाला लागणं एकदम साहजिक आहे म्हणा. तुम्ही एवढं मरून मरून झटून ते मोदक केलं आणि त्यातला एखादा फुटका तुकडा बी तुम्हाला मिळू नये म्हणजे म्हणजे काय झालं हो? सासूबाई, अहो बघा, अहो काय हाल चाललं तो तुमच्या सुनचं. जाऊबाई, आम्हाला या समध्याची जाण होती म्हणून आम्ही तुम्हाला तो शेवटचा राहिलेला तुकडा देत होतो, पण तुम्ही नाही म्हणला आणि डायरेक्ट इकडे निघून आलासा बघा. आता आम्ही का खाल्लं असं वाटायलंय आम्हाला. बरं हे खाण्याचं सोडा, पण एवढं मरमर करून तुम्ही राणा भाऊजींसाठी मोदक बनवलं होतं आणि समजा क्रेडिट मात्र ती सखी मॅडम घेऊन गेल्या. जाऊबाई, हे समजा असंच जर चालत राहिलं का नाही तर काय होईल हो? अहो आमचा जीव वर खाली होतो. लई काळजी वाटते बघा आम्हासनी. हे बघा जाऊबाई, इकडे बघा आमच्याकडे. हे बघा, तुम्ही का नाही अजिबात काय काळजी करू नका. हे समजा अजिबात मनाला लावून घेऊ नका तुम्ही. पाहिजे तर तुम्ही आम्हासनी तुमची छोटी बहीण समजा, नाहीतर मग तुमची ती मैत्रीण आहे का नाही रेणू, तिच्यासारखी जवळची मैत्रीण समजा. या घरात तुमची काळजी करायला, तुमची विचारपूस करायला आम्ही हाय. हा, या पुढं तुम्हाला जे काही वाटेल ते समजा तुम्ही येऊन आम्हासनी सांगा. नाही काय आहे, राणा भाऊजींना आता एक नवी मैत्रीण गाठ पडल्या. तेव्हा त्यांना जे सांगायचंय ते आता ते तिला सांगणार, होय का नाही? आतापासून असंच होत राहणार बघा जाऊबाई. तुम्ही सवय करून घ्या या समध्याची. होय, तरी आम्ही तुम्हाला सावध करत होतो. राणा भाऊजींना त्या सखी मॅडम पासून लांब ठेवा, लांब ठेवा सांगितलं होतं का नाही, पण तुम्ही एक म्हणून ऐकलं नाही आमचं. आता राणा भाऊजींची तुम्हा दोघींमध्ये वाटणी झाल्यागत झालंय. झाल्यागत काय, खरं झाली म्हणूनच समजा. अंजलीबाई, अहो ते खरंच चूक झाली. मला तुमच्याशी काही बोलायचं नाही, तुम्ही बाहेर जा. अहो नाही, पण ते मला काही ऐकून घ्यायचं नाही, तुम्ही बाहेर जा. अहो पण तुम्ही जावा, आम्ही समजून सांगतो. भडकलं नवरा बायको मध्ये काडी घालायचा मस्त चान्स मिळालाय नंदिता, सोडू नगस. जाऊबाई, काही लागलं सवरलं तर सांगा आम्हाला. हाय आम्ही तुमची छोटी बहीण.
करायचं? कसं म्हणवायचं अंजली बाईसनी? अंजलीबाईंनी नाही मेहनतीनं मोदक बनवले असं मी ते साकी मॅडमचं कौतुक केलं. राग येणं साहजिकच आहे म्हणा. मी लई माती खाल्ली आज. माझ्यातनं चूक झाली बघ. आता चूक झाली तर सुधारायला पाहिजे. अंजली बाईसनी कसं म्हणवायचं? गणपती बाप्पा आता तूच सांग की कसं म्हणवायचं अंजली बाईसनी? थँक्यू बाप्पा. आकार महत्वाचा नाही, शेवटी चव महत्वाची. आता बघूच अंजलीबाईंचा राग कसा जात नाही ते. काय झालं? अहो घरात गणपती असताना रुसायचं नसते. सांगा की का रुसलात ते? नवऱ्याला डायरेक्ट हाकलून दिलं तुम्ही मग. अहो सांगा की, सांगा की काय झालंय? तुम्ही असं गप्प बसून राहशील तर मला कसं कळणार का रुसलात ते? नवऱ्याला बायकोच्या हातची चव समजत नाही म्हटल्यावर बायकोनं केलेले प्रयत्न कष्ट सगळे वायाच की. अहो खरंच माहित नव्हतं मला. आणि सॉरी म्हणलं की
उपाय तो उठाभिषेक करतो. ये. थांबा, बसा इथे. कधी म्हणालात सॉरी? मगाशी म्हणलं की वहिनी खोलीत होत्या तेव्हा. काही नाही म्हणाला. हा म्हणजे ते म्हणणार होतो, पण त्याच्या आतच तुम्ही मला हाकलून दिलं की. बरं ते जाऊ द्या की, आता म्हणतो सॉरी. आता म्हणून काय उपयोग? बायकोने केलेले कष्ट वायाच. नवऱ्यानं बायकोसाठी कष्ट केले असतील तर. म्हणजे मोदक? पण मोदक तर मगाशीच संपले होते. होय, तुम्ही आज एक बी मोदक खाल्ला नाही ना व, म्हणून मी स्वतः बनवले तुमच्यासाठी. या. याला मोदक म्हणायचं? काय काय आकार केलेत तुम्ही? हो, आकार महत्वाचा नाही, चव महत्वाची. मला जसं जमलं तसं मी बनवलं. सेम तुमच्यासारखे, वरून ओबड धोबड पण आतून गोड. बरं आता गेला ना राग? राग तो कधी आला होता? फक्त नवऱ्याने बायकोची कदर करावी एवढंच म्हणणं होतं. हे का सांगायला लागते होय? काय मत करतो की. हो का? होय. बरं ये सखी मॅडम वर राग गेला ना? तिच्यावर कसला राग? तिचा काय संबंध? नाही ना? मग एकदम बेस्ट. खरंच खूप छान झाले का मोदक? हो, उद्या न विसरता सखी मॅडमला गौरीला बोलवा काय, म्हणजे तुम्ही बोलवलं तर येतील त्या. परत आहेच का सखी? नाही, त्या आल्या तर माझी बी सुट्टी हवी. गणपतीच्या दिवसात घरात राहता येईल मला. अहो नाही तर दिवसभर तालमीत बसावं लागेल. अच्छा, हे कारण आहे. होय, बोलवशील ना? गुड, अच्छी डेवलपमेंट है राणा. यही स्पीड कायम रखो, समय बहुत कम है. तुमचं मार्गदर्शन असलं तर खेळणार की. राणा, एक गोष्ट विसरतोयस तू खेळताना. एका पायावर जोर द्यायचा नाही, ठरलं ना आपलं? लेकिन आज अच्छा खेला राणा. कोण म्हणलं? मॅटवर ग्रिप पाहिजे अजून. मातीत कसे पाय फर्म राहतात तसे इथे राहायला पाहिजे. हळूहळू ते बी होईल. तुम्ही असताना काय काळजी नाही. ते प्रॅक्टिस करताना तुम्ही सांगत जावं काय. ते करीनच मी. आज मी मुद्दामच मध्ये मध्ये थांबवलं नाही. चांगलं खेळतोयस तू, पण अजून चांगलं व्हायला पाहिजे. हाँ, जैसे जैसे प्रैक्टिस बढ़ेगी वैसे वैसे हो जाएगा. पण वेळ फार कमी आहे आपल्याकडे. क्वालिफाइंग मॅचेस जवळ आल्या. जी, मैं जी तोड़ मेहनत करके सिखाऊंगा राणा को. आप डोंट वरी जी. राणा,
हे घे, हा क्वालिफाईंग मॅचचा फॉर्म आहे, भरून दे मला लगेच. घे. ते घरला जाऊन भरतो की निवांत? हा? अरे छोटासा फॉर्म भरायला कशाला निवांतपणा पाहिजे, भर आत्ता. हे घे. अहो इकडे रस्त्यात कसं भरू? ते घरला जाऊन भरतो. गाडीत बसून भर. नाही ते अंजली बँकडे. अंजली कशाला पाहिजे फॉर्म भरायला? तुला नाही भरतायत? आत्ता भरून दे. घे. हा भरतो. ते ना तुम्हाला सांगितलं घरला बोलवले. हो, अंजलीचा फोन आला होता मला. नक्की आहे काय? मी बी निघतो. ती आरती वाट बघत असेल. राणा मला फॉर्म भरून हवाय. चल. अंजलीबाई, 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 अंजलीबाई. अरे आलात तुम्ही? होय. कशी झाली आजची प्रॅक्टिस? अहो लय भारी झाली. हळूहळू ग्रीप यायला लागले मॅटवर. अरे वा, छान. हा ते थोडी अजून सुधारणा आली पाहिजे असं म्हणलं सखी मॅडम. बरोबर आहे त्यांचं. आता तुम्ही इंटरनॅशनल कुस्ती खेळणार म्हटल्यावर चांगली तयारी करायला पाहिजे. होय. आणि ते काय ते क्वालिफिकेशन मॅच आहेत लवकर. बरं, मग तर तुम्हाला पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करून तयारी करायला पाहिजे. करणार की, पण त्याआधी फॉर्म मला भरायला पाहिजे. अहो ते इंग्रजीमध्ये आहे ना व, त्यामुळे काय कळणं झाले. तेवढं भरून द्या की. हो, आता मी पूजेची तयारी करते, नंतर भरते. हो सखी मॅडम सांगितलं लवकरात लवकर भरून द्यायला. तेवढं भरून द्या की, म्हणजे लगेच जाऊन त्यासनी देऊन येतो. अहो नंतर भरते ना. गोदाक्का आणि राधा ते नैवेद्याची तयारी करतात आणि बाहेर पूजेची काहीच तयारी नाही. नंतर उशीर होईल. मी तुम्हाला नंतर फॉर्म भरून देते. अहो सखी मॅडमने सांगितलं उशीर करून चालणार नाही. अहो लगेच होईल भरून, तुम्ही द्या की. आणि पूजेचं काय काम करायचं असेल तर मला सांगा, मी करतो. द्या. नाही नाही, नको नको. बरं द्या, मी भरते. ठीक आहे. अहो सखी मॅडम म्हणजे टाइमच लई पक्क्या. जरा म्हणून उशीर झालेला त्यासनी चालत नाही बघा. एकदम तुमच्यासारख्या नाही, तुमच्यासारख्या नाही, तुमच्यापेक्षा बी भारी आहेत म्हणा. तुम्ही कसं समजून घेताय तसं त्यांचं नाही, एकदम शिस्ताचं. 1 मिनिट बी इकडचं तिकडं झालेलं त्यासनी चालत नाही. अहो ते फतेसिंग उडायत नव, अहो त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे त्यासनी. पण आपण 1 नंबर काम केलं बघा. ते बलसरा साहेबांना तक्रार केली ते. आता सखी मॅडम मॅनेजर म्हणून इकडे आलाच नसते. अहो सखी मॅडम नसते तर माझ्या कुस्तीचं काय झालं असतं काय माहित. पण एक आहे, मी कुस्ती जिंकणार ते सखी मॅडममुळेच. बाकी काय बी म्हणा, तुम्ही सखी मॅडम सांगत दोस्ती करायला सांगितली, 1 नंबर काम केलं बघा. सखी मॅडम लय भारी दोस्त आहे. मी नंतर भरते. मला आता पूजेची तयारी करायची. हो पण तुम्ही भरून देताय ना व? नंतर भरते म्हणाले ना. पण ते सखी मॅडम नंतर भरते मी. ठीक आहे, तुम्ही लईच गडबडीत दिसताय. पूजेला सखी मॅडम आला की त्यांच्याकडनंच भरून घेतो. मी म्हणाले ना नंतर भरून देते, तरी कशाला एवढी काही करताय? कसं काय अचानक चिडले अंजलीबाई?